श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. मेहंदी लवर्स कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मेहंदीची प्रॅक्टिस कशी चालली सगळ्यांची? तर मी कावेरी मेहंदी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण परत जे डार्कवाले ज्याला आपण कटआउट वर्क बोलतो ते वाले आपण एलिमेंट पाहणार आहोत. तर अशा प्रकारे मी माझ्या बुकमध्ये बॉक्स बनवून घेतलेले आहेत रेक्टँग्युलर साईजचे, आणि त्यामध्ये आपल्याला फर्स्टली अशा प्रकारे सी शेप घेऊन फ्लावर्सचे बेल्ट ड्रॉ करून घ्यायचे आहेत. एकदम साधा आणि सोपा बेल्ट आहे. आपण तर अशा प्रकारे आपली स्पेस मॅनेज करून 3 ते 4 ठिकाणी अशा प्रकारे बेल्ट घ्यायचे आहेत. ओके, तर सेम प्रोसेस आहे या बेल्टमध्ये. तुम्ही आधी पेन्सिलने पण ट्राय करू शकता. पेन्सिलने ट्राय केल्यानंतर मग मेहंदीने ट्राय करा. तर तुम्हाला जर पेन्सिलने अगोदर सुरुवातीपासून जर मेहंदी डिझाईन शिकायची असेल तर मला एक कमेंट करा. तसं कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की त्यासाठी आपण एक नवीन ट्युटोरियल सिरीज सुरू करूया पेन्सिलने सुरुवातीपासून. आणि तुमच्या काही जर रिक्वायरमेंट असतील तर त्या मला कमेंटद्वारे कळवा. नंतर परत आपण व्हिडिओकडे वळूया. हे पहा, अशा प्रकारे छोटे छोटे फ्लावर्स घेऊन त्यावरती लीप आणि छोटे छोटे सर्कलची डिझाईन मी ॲड केलेली आहे. आणि जो मोकळा स्पेस आहे तो आपल्याला फिल करायचा आहे. अशा प्रकारे फिल करतानाही एकदम एकसारखं प्रेसिंग करून आपल्याला फिल करायचं आहे. ओके, मी मी आधी माझी ओळख करून देते. माझं नाव कावेरी आहे. तर तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्टली पाहत असाल तर मेहंदीचे बेसिकपासूनचे जे व्हिडिओ आहेत ते मी या चॅनलवर अपलोड करत असते. तुम्हाला पण जर मेहंदी आर्टिस्ट बनायचं असेल किंवा मेहंदी शिकायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून मी परत काही जर मेहंदीशी रिलेटेड व्हिडिओ अपलोड केले तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. ओके, नेक्स्ट वाला जो बेल्ट आहे तो अशा प्रकारे आहे. आपल्याला अशा प्रकारे एक 9th शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे. त्यावरती अशा प्रकारे लीप क्रिएट करायचे आहेत आणि एकावरती एक असे स्लीप आणि हे शेप घेऊन आपल्याला हवाला बेल्ट ड्रॉ करायचा आहे. एकदम साधे आणि सोपे एलिमेंट आहेत. तुम्ही तुमच्या मनाने पण काही याच्यामध्ये ॲड करू शकता आणि अजून नवीन काहीतरी क्रिएट डिझाईन करू शकता. ओके, तर मी माझ्या व्हिडिओमध्ये नेहमी सांगते की तुम्ही कुठलीही डिझाईन आधी पेन्सिलने ड्रॉ करा आणि नंतरच ती मेहंदीने ट्राय करा. पेन्सिलने तुम्हाला कॉन्फिडेंटली ड्रॉ करता आल्यानंतरच मग तुम्ही ती मेहंदीने ड्रॉ करा. तर मेहंदी कशी भिजवायची, फ्रेश मेहंदी कशी भिजवायची, कोन कसे बनवायचे, अजून प्रोडक्ट नॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या मला कमेंट करून सांगा. तर त्यावरती मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि तुमच्या क्वेश्चन्सला तुमच्या कमेंटला आन्सर द्यायचा नक्कीच प्रयत्न करीन मी. तर ओके,
हा सेकंडवाला पण बेल्ट आपला कंप्लीट झालेला आहे आणि रेग्युलरली जो मोकळी स्पेस आहे ती आपल्याला फिल करायची आहे व्यवस्थित. फिल करताना एकसारखं प्रेस करून आपल्याला फिल करायचं आहे. हे बघा. ओके, थर्डवाला जो बेल्ट आहे तो पण एकदम साधा आणि सोपा आहे. अशा प्रकारे आपल्याला एक चकली ड्रॉ करायची आहे आणि त्याच्यावरती छोट्या छोट्या पेटल घेऊन सिंपलवाला फ्लावर ड्रॉ करायचा आहे. तर आपल्या चॅनलवरती बरेचसे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत, ते तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. प्लेलिस्टद्वारे मी सगळ्या व्हिडिओचं सेपरेशन केलेलं आहे आणि बेसिक क्लासेस जे व्हिडिओ आहेत ते सेपरेट आहेत आणि मेहंदी डिझाईन्सचे व्हिडिओ आहेत ते सेपरेट आहेत. डेज चॅलेंज घेतलेले आहेत आपण. बेल्ट चॅलेंज आहे 21 डेजचं आणि 51 डेजचं पण बेसिक एलिमेंटचं एक चॅलेंज आहे, ते पण कंप्लीट होत आहे आता. ते तुम्ही जाऊन बघू शकता. मेहंदीशी रिलेटेड बऱ्याचशा तुम्हाला आपल्या चॅनलवरती एलिमेंट शिकायला भेटतील. बेसिकपासून एलिमेंट घेऊन मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर प्लीज सपोर्ट करा गाईज. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करत चला आणि कमेंट करत चला. मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे. ओके, अशा प्रकारे साधे साधे फ्लावर घेऊन त्यावरती 2-3 असे लीप क्रिएट करून आपल्याला हा बेल्ट कम्प्लीट करायचा आणि बाजूची स्पेस ही फिल करायची आहे. एकदम स्लोली आणि पेशन्स ठेवून आपल्याला मेहंदी डिझाईन क्रिएट करायची आहे आणि एक एक एलिमेंट शिकून आपल्याला पुढे जायचं आहे. मेहंदी डिझाईन शिकताना घाई अजिबात नाही करायची आहे. पेशन्स ठेवून एकदम व्यवस्थित फिनिशिंगनेच आपल्याला मेहंदी शिकायची आहे आणि ती आपल्याला सवय ठेवायची आहे सुरुवातीपासून. आणि मी तर म्हणेल की मेहंदी तुम्ही जर नवीन शिकत असाल तर तुम्ही फ्रेश मेहंदी वापरा आणि त्यानेच प्रॅक्टिस करा. जे स्टोअर केलेले जे कोन असतात, मेहंदी कोन असतात, ते फ्रेश मेहंदी नसल्यामुळे व्यवस्थित चालत नाहीत. त्यामुळं फिनिशिंग येत नाही आपल्या डिझाईनला आणि त्यामुळं मग आपलं वर्क उठून दिसत नाही आणि जे सॅटिस्फॅक्शन असतं आपण मेहंदी ड्रॉ केल्यानंतरचं ते सॅटिस्फॅक्शन भेटत नाही आणि आपली मेहनत वाया जात नाही. त्यामुळं शक्यतो मेहंदी फ्रेशच वापरा. मेहंदी भिजवून कोण बनवायला शिकून घ्या. तसे मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे आपल्या चॅनलवरती. ओके, फोर्थवाला जो बेल्ट आहे तो अशा प्रकारे छोटे छोटे फ्लावर्स मी इथं ड्रॉ केलेले आहेत. एकदम साधेवाले फ्लावर आहेत आणि तो फ्लावरची साईज ही एकसारखी आली पाहिजे. मेहंदी डिझाईनमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे आपले एलिमेंट असेल, कुठला पण फ्लावर असो किंवा कुठला एलिमेंट असो, तो एकसारखा त्याचे पार्टिशन जे आहे ते एकसारखं आलं पाहिजे आणि डार्क आणि मोकळी स्पेस असणारं असं कॉम्बिनेशन आपल्याला मेहंदी आर्टमध्ये शिकायचे आहे. एवढे 1-2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, अशा फ्लावर ड्रॉ करून त्याच्यामध्ये शेडिंग दिलेली आहे आपण. छोटे छोटे साधे साधे फ्लावर आहेत पण किती छान वाटत आहेत. अशा प्रकारे एक सिंगल लिप घेऊन त्याला जरा वेगळा लुक देण्याचा ट्राय केलेला आहे. मी इथं लिप पण घेऊ शकता किंवा वरच्या बेल्टमध्ये जे दिसत आहे 9th मला जो शेप आहे तो पण घेऊ शकता. त्याचा ॲक्च्युली नेम मला आता आठवत नाही आहे. 9th किंवा 6 पण बोलू शकता त्याला. अशा प्रकारे त्याला प्रॉपर बॉर्डर देऊन, एकसारखी बॉर्डर देऊन त्याला कव्हर करायचं आहे. ओके,
आपल्या चॅनलवरती 8th 9th 10 आणि 11th असे रिसेंटली अपलोड झालेले क्लासेस आहेत. त्यामध्ये बेसिकपासूनच्या बेसिक लिप, पेस्टली शेप्स या सगळ्यांचे डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत मी. ते तुम्ही जाऊन बघू शकता. लिंक मी डिस्क्रिप्शन ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. ते तुम्ही चेकआउट करू शकता आणि घर बसल्या तुम्ही मेहंदी डिझाईन शिकू शकता प्रॉपरली. तर ह्या बेल्टचं मी पार्टिशन केलेलं आहे. हाफ डॉटने केलेला आहे, हाफ फिल केलेला आहे. सॉरी, नेक्स्ट व्हिडिओ इथं सुरू झाला आहे. तर इथं आपल्याला लोटसवाली डिझाईन घ्यायची आहे. अशा प्रकारे स्लोली आपल्याला लोटसचे पेटल्स ड्रॉ करायचे आहेत. एकावरती एक अशा पेटल्स घेऊन आपल्याला पनवेल पूर्ण करायचं. मीटरला तुम्ही अशी छोटी शेडिंग करू शकता. त्याने एक वेगळा लुक येतो लोटसच्या फ्लावरला. फ्लावरचे व्हिडिओज ॲक्च्युली 3 ते 4 आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. त्यामध्ये मी डिफरंट टाईपचे फ्लावर, ॲडव्हान्स टू बेसिक टू ॲडव्हान्स फ्लावरचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. ते तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता आणि फ्लावर आधी बेसिकली शिकून घ्या. त्यानंतरच ही वाली डिझाईन ट्राय करा आणि आपलं वर्क हे आपलं वर्क हे इम्प्रूव्ह करा. जागोजागी मी छोटे लिप घेऊन त्याला एक वेगळा लुक देत आहे. ॲक्च्युली हे सगळे सिमिलर फिलर एलिमेंट आहेत. तर तुम्ही फिलर एलिमेंट पण भरू शकता किंवा कट वर्क डिझाईन पण भरू शकता. ओके, ओके. नेक्स्ट अजून एक की तुम्ही ना व्हिडिओ कुठून बघताय ते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण मी जे व्हिडिओ अपलोड करते ते कोण कुठून कुठल्या सिटीमधून विलेजमधून पाहते, कुठून व्ह्यूवर्स येत आहेत, सबस्क्राईब येत आहेत ते मला कळलं पाहिजे. त्याच्याने मला मोटिवेशन भेटेल आणि मी माझं वर्क अजून चांगल्या प्रकारे करू शकेल. ओके, तर नेक्स्ट व्हिडिओ जो आहे नेक्स्ट डिझाईन जे आहे तो व्हिडिओ जो डिफरंट आहे. छोटे आपल्याला पेटल्स ड्रॉ करून एक नवीन ट्रेंडिंग फ्लावर ॲक्च्युली फ्लावर ड्रॉ करून घ्यायचे आहेत जागोजागी. छोटा गॅप ठेवून अशा प्रकारे फ्लावर आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. एकदम साधा आणि सोपा फ्लावर आहे. एक 4 ते 5 वेळेस प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला फ्लावर येऊ शकतं. कुणाला येईल कुणाला नाही येणार. आणि याच्या पेटल्स ज्या आहेत त्या तुम्ही बघू शकता. एकावरती एक अशा ड्रॉ करायच्या आहेत. तुम्ही त्याच्यावर फ्लावर बघू शकता की हे जरा वेगळ्या टाईपचा फ्लावर आहे. सिम्पलवालंच आहे पण त्याच्या पेटल जरा वेगळ्या प्रकारे ड्रॉ केलेल्या आहेत. मिनी रोज पण बोलू शकता याला छोटंसं. आणि त्या फ्लावरला जॉईन करण्यासाठी आपण अशा प्रकारे
लाईन्सनी त्याच्या स्टिक बनवणार आहोत. बरेचसे याच्यामध्ये सिमिलर एलिमेंट आहेत. लीफ, फ्लावर चेंजेस आहेत फक्त. बाकी लीफ आणि ते दुसरा जो एलिमेंट आहे तो सेम आहे. त्यामुळं इझिली तुम्ही हे शिकू शकता. ओके, अशा प्रकारच्या डिझाईनमध्ये ना जास्त स्पेस नाही ठेवायची आहे. जेवढं आपल्याला भरती करता येईल तेवढी करायची आहे आणि फील करण्यासाठी जी स्पेस आहे ती कमीत कमी ठेवायची आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या डिझाईन शिकताना, ड्रॉ करताना सिमिलॅरिटी ठेवायची आहे डिझाईनमध्ये आणि जास्तीत जास्त डिझाईन एलिमेंट ड्रॉ करून आपल्याला फिलिंगसाठी जी स्पेस आहे ती कमी ठेवायची आहे. याच्याने काय होईल, आपली जी डिझाईन किंवा एलिमेंट आहे तो उठून दिसेल आणि जो स्टेन येईल आपल्या मेहंदीला तो एकदम असा उठून दिसेल. तर राहिलेली स्पेस जी आहे ती आपल्याला फिल करायची आहे. फिल करताना पण जी प्रॉपर लाईन आहे त्या लाईनमध्येच आपल्याला फिल करायचं आहे. जी आपण डिझाईन ड्रॉ केलेली आहे, जो पण एलिमेंट ड्रॉ केलेला आहे ते मिक्स नाही झालं पाहिजे. ही प्रॉपर आपल्याला फिनिशिंगमध्येच आपल्याला फिल करायचं आहे स्पेस. एकसारखं स्प्रेड करून एकसारखं प्रेसिंग करून ओके. तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तर नेक्स्ट वाली डिझाईन इथे मी ड्रॉ करत आहे. लास्ट वाली आणि वाली जवळजवळ सेमच आहे. फ्लावर सेम आहेत, फक्त थोडेसे चेंजेस आहेत. एक स्टेप पुढे अशी डिझाईन आहे. तर तुम्ही बघू शकता पेटल्स अशा प्रकारे क्रिएट करायचे आहेत आणि फ्लावर कंप्लीट करायचा आहे. लास्ट वाल्या बेल्टमध्ये आपण सिंगल फ्लावर घेतलेला आहे. इथं आपल्याला फ्लावरचा असा बंच घ्यायचा आहे, 3 फ्लावरचा, आणि आपला एक वेगळा बेल्ट तयार करायची आहे, वेगळी डिझाईन तयार करायची आहे. इथे पण आपण लिपची डिझाईन लिप ॲड करणार आहोत. दिसत आहे.
व्हिडिओ कसे वाटत आहेत त्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. शिकवलेलं कळतंय का? तुम्ही कोणते कोणते डिझाईन्स ट्राय केल्या, कोणत्या कोणत्या क्लासेस फुल वॉच केले, मला कमेंट नक्की करा. तुमची कमेंट मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मेन्शन करीन. आणि मी अजून असे तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येईलच. तर मला मोटिवेशन भेटण्यासाठी कमेंट करत चला, व्हिडिओला लाईक करत चला. ओके, अशा प्रकारे आपल्याला लायनिंग देऊन ही डिझाईन पण फिल करायची आहे. डिझाईनची मोकळी स्पेस जी आहे ती फिल करून घ्यायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की करा प्लीज. फिलिंग जी रिकामी स्पेस आहे ती फिल करताना स्लोली आपल्याला ती लायनिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतरच बाकीची जी स्पेस आहे ती फिल करायची आहे. त्याच्याने काय होईल, आपण जी डिझाईन ड्रॉ केलेली आहे त्यामध्ये मिक्स नाही होणार मेहंदी आणि आपली डिझाईन एकदम व्यवस्थित उठून दिसेल आणि त्याचा एक वेगळाच लुक दिसून येईल. त्यामुळं आधी लाईन करणं खूप इम्पॉर्टंट आहे, गरजेचं आहे. ओके, तर व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी राहा, हेल्दी राहा आणि मेहंदी डिझाईन शिकत राहा. बाय बाय, थँक्यू.